प्रीमियर लीगच्या चालू मॅच मध्ये झाल्या भांडणं, विषय गंभीर. नक्की काय झालंय सगळं सांगतो. एक नाही तर झाल्या 2-2 सुपरवर. आपल्या ब्लॉकचा आणि पीपीएलचं झालं पैसे वसूल. अंपायरने तर आउट नाही दिला, पण तुम्हाला काय वाटतं आउट आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा. आज होता आपल्या पाडगा प्रीमियर लीगचा दिवस तिसरा. जो हारला तो कापला, जो जिंकला तो टिकला. पण या मधल्या गुरुजीन कोण टिकल? ओळखला काय या प्लेअरला? यो आपला स्वप्नील कतोरे वर्षाचं 365 दिवस काम करतो. प्रॅक्टिसला टाइम पण नाही जरा, पण तरी पण भाईचा फॉर्म नाही जात. नक्की खातो तरी काय हो भावानो आणि माझ्या बहिणीनो. माझी जर मेहनत तुम्हाला दिसली असेल तर एक लाईक आणि फॉलो करा. प्रत्येक बाईचा शेंडा बघा ना किती मोठा झालाय. बाईच्या 7 करोडांना धक्का लागलाय. धोक्यात आहे. तो आलाय महेंद्र मागे आलाय. महेंद्र मागे जब भी आते ना सामने वाले सिरदर बन जाते. अरे देवा की तारीफ फुकाडेली. एक बॉल पण नाही लागत बॅटीला. आईच्या गावात मी बोललो ते ऐकायला गेला महेंद्र मागेला. एका मागे एक चक्का चोरला. मॅचच जिंकून टाकली. डायरेक्ट खपून टाकली. बेस्ट फिनिशर काला बोलते समजला असेल तुम्हाला. स्वप्नीलची बॉलिंग आणि महेंद्रची बॅटिंगनी मॅच जिंकवली असं तुम्हाला वाटत असेल, पण मला वाटतं अंपरनी मॅच जिंकवली. चुकीचा डिसिजन देऊन. आता वाहणारी मॅच आहे बंटीवाल्यांची आणि कांदलीवाल्यांची. जो जिकल तो टिकल, म्हणजे टॉप 6 मध्ये जाईल. जो हारल त्याला काहीतरी चान्स आहे. पण भाई एवढे एफर्ट बघ ना. एफर्ट माझा पण हात तुटलेला तेव्हा मी पण असाच एफर्ट देत होतो मॅची बघायला. बबलू भाऊच्या मागे काय साथी लागले का माहित नाही, पण भाई डायरेक्ट चक्क्यावर कॅच घेतात. बेकार विश्वास पण नाही बसत. बंटी स्पोर्टची अख्खी वन मॅन शो कामान सांभाळलेले यतीश भाऊने एकदम जुनी तलवार पाजून आणले का काय समजत नाही. यो बघा ना सोनू, मला बोलतो जास्ती बोलला चुप बस. सोनूची गावाला घेतलेली नुसती मजा. हे बघा ना जुरवा, यातला तर ओरिजिनल कुठला आणि फर्स्ट कॉपी कुठली तुम्हीच सांगा. यो कोण माहितीये का? आणि येत फाफे पीपीएलचा बेस्ट बॉलर योग्य हो. पर्पल कॅप दिसली का डोक्यावर? मॅच हारल्यावर होणारी चर्चा कोणने कोणचा ऐकत सांगून काय फायदा नाही. 2027 ला पीपीएल ला याला उठला. बॉड्या बनवायचे तर नॉनव्हेज खालाच लागल. त्या व्यायाम पण गरजेचं आहे. तो यो आहे सिद्दीक बाबेच्या फिटनेसचा राज. भाई तुम्हाला पाडगा प्रीमियर लीगचं आयोजन कसं वाटलं कमेंट करा. बस झाला मला नाही वाटत आता यांच्यात काय होईल. आता मलाच मैदानात उतरायला लागल. कोण येतो माझ्या जोरीला? काय जाऊ एकटाच. सगळ्या मॅची यतीच भाऊ वन साईड केला. एकच मॅच फ्लॉप गेला भाई. येऊच्या पाण्यामध्ये दोघांची ताण भागत असेल का? साहिल मला बोलतो धीरज दाखर रे जरा ऑरेंज कॅप घालायला. मला कशी वाटते नाही तर तुम्हाला वाटेल त्याची माझी सगळं फिल्डर जवळ आलं कारण एक बॉलात 1 रन पाहिजे होता आणि यतीश भाऊच्या हातानच कॅच दिली. आता मॅच झाली टाय. आता मॅच बघायला येईल माझ्या. सुपरवर बघायला माझ्या तर येणारच होती, पण ग्राउंड मध्ये झाला मोठा मॅटर. काय झाला सांगू का? काय झालं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही गावभर अड्डा भरतील. त्या डेक कमेंट करा, मग तुम्हाला मेसेज करतो मी. काय झालं ते सगळं सांगतो. सुपरओव्हरला बंटी स्पोर्टला काहीतरी 17-18 करायचं होतं. म्हणजे याची नुसती झोड घेतली. चक्क्यानं वन साइड मॅच जिंकून टाकली. मॅच कोणी पण हरो कोणी पण जितो. सगळ्या आपल्या टीम होत्या, पण सुरेश पारदीला आपण खुन्नस दिली ना. विराट कोहलीपेक्षा कमी नाही. करा व्यायाम करा. तुमचा पण होईल सिलेक्शन पुढच्या वर्षी. तिसऱ्या दिवसाच्या मॅची कपाला 5:30 वाजलं. फायनलला किती वाजता ना किती नाही. तुम्हाला फायनलचा ब्लॉग पाहिजे का? पाहिजे असेल तर कमेंट करा आणि फॉलो करा. बाय बाय.